पाठवायचे साहेब. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगेमध्ये सरकार कुठे कचाट्यात सापडलेले आहे का? याचा तोडगा काय काढणार आहे सरकार? प्रत्येक दोन्हीच्या संदर्भामध्ये जो विषय आहे याच्या बाबतीमध्ये सरकारच्या स्तरावर विचारविनिमय सुरू आहे, चर्चा सुरू आहे. मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेलं आहे. तर मला वाटतं मार्ग निघेल. आणि दोन्ही बाजूला शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा, तितकाच महत्त्वाचा ओबीसीच्या मागणीचा सुद्धा होरपळून निघालेलं आहे आरक्षणामध्ये. पण आतापर्यंत एक समाजाला, आता जरांगेने असं सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. असं आहे की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकटत चाललेले आहे, त्याचं गांभीर्य कमी झालेलं आहे. आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं 10% आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला. सभागृहात एकमुखी निर्णय झाला. आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडतात. बरं, जागा वाटपाचं काय ठरलेलं आहे? व्हायरल झालेले आहेत. भाजपला 155 जागा, 60 जागा शिवसेनेला आणि 65 जागा पक्षश्रेष्ठीचा निर्णय करते. मराठ्यांचा गुलाब रुसेल असं हे जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. सर, आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मागे म्हटलं होतं की म्हणून जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. साहेब, तुमचा ईव्हीएमवर भरोसा आहे की नाही? ईव्हीएम आमची बैठक त्याच्याबद्दल पण आक्षेप होणार. बरं, सुजय विखे पाटील यांनी मग अर्ज भरलेला आहे. तो उमेदवार होता, त्यांनी मागचे जाहीर सांगितलं अगोदर की कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतर जर असे निकाल असतील म्हणून त्या आग्रह त्यांनी तो निर्णय केला. पार्टीच्या लोकांना